जाता ती FIR मागे घेतली जाते, असा कोणता कायदा आहे? म्हणजे मी तरी काही शिकले नाही बाबा असा. कदाचित बावनकुळे साहेब आणि फडणवीस साहेब जर काही वेगळ्या लॉ कॉलेजला शिकलेले असतील तर त्यांनी मला त्या नोट्स द्याव्यात, मी जरा अभ्यास करून घेईन. पण ती तक्रार बावनकुळेंनी मागे नाही घेतली, ज्यांनी तक्रार केली त्यांनी मागे घेतली ती तक्रार. बोलतंय कोण? जितू सोनकांबळे बोलला मीडियाच्या समोर येऊन, सांगितलं ऑफ द रेकॉर्ड की आम्ही तक्रार. ऑफ द रेकॉर्डचं तुम्हाला खरं वाटतंय आणि जो माणूस चॅनलच्या समोर बोलतोय त्याचं नाही खरं वाटतंय. असा आरोप होतोय भाजप. अच्छा, मी राजकारण करते, ओके. आणि मग भाजपच्या 11 ताळ्या बायका पूजा चव्हाणचं नाव घेऊन बोलत होत्या. त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेब कंठशोष करत होते, विधिमंडळात आरडाओरडा करत होते. ते काय होतं? एका मुलीच्या मृत्यूनंतरही सत्तेसाठी ज्या माणसाचं मंत्रीपद काढून घेतलं आणि पुन्हा त्याला आपल्या पंक्तीला घेतलं, ते काय होतं? मग काल RSSचे मोहन भागवत असं म्हणतात की पहिलं शिवस्मारक हे टिळकांनी शोधून काढलं. टिळक आणि क्रांतीबा ज्योतिबा फुले हे दोघेही महापुरुष आहेत आणि दोघेही आपापल्या ठिकाणी ग्रेट आहेत. याने शिवस्मारक शोधलं, त्याने शिवस्मारक शोधलं असं म्हणून कुठल्याही महापुरुषांची उंची कमी होत नाही. तरी सुद्धा जाणीवपूर्वक 2 महापुरुषांच्या अनुयायांमध्ये एक संघर्षाची परिस्थिती निर्माण करणं हे राजकारण नाही. त्यामुळे हा मानभावीपणा भाजपाने सोडून द्यावा आणि सरळ सरळ म्हणजे तू इधर उधर की बात मत कर, सीधे सीधे ये बता FIR में नाम क्यों नहीं. मॅडम, किरीट सोमय्यांनी काल नाही, किरीट सोमय्या म्हटले की भाजपनी मला पत्रकार परिषद 2019 सोडायला लावली कारण की उद्धव ठाकरेचा दबाव होता त्यावेळेस, त्याच्यामुळे मला पत्रकार परिषद. मला फार कौतुक वाटतं दादा, आपलं फारच कौतुक वाटतं. किरीट सोमय्या भाजपवर नाराज आहे ही बातमी मोठी व्हायला पाहिजे, पण त्याच्यातल्या उद्धव ठाकरे या नावावर तुम्ही जास्त अडखळलेले दिसताय. म्हणजे आनंद आहे की उद्धव ठाकरे किती महत्त्वाचे आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, की उद्धव ठाकरेंच्या शिवाय बातमी सुरू होत नाही, बातमी संपत नाही. परंतु ज्याची जशी लायकी असते त्याच्यानुसार वागवलं जातं. मला असं वाटतं भाजपाने आत्ता त्यांना बाजूला ठेवून तीच गोष्ट अधोरेखित केली आहे, सिद्ध केली आहे की तेव्हा जर हे खरं असेल की उद्धव साहेबांनी त्यांना पत्रकार परिषदेच्या बाहेर थांबायला सांगितलं, तर मला वाटतंय तो निर्णय भाजपला आत्ता पटत असेल की नाही, या माणसाला बाहेरच ठेवावं लागतं आणि त्या न्यायाने त्यांनी आत्ता किरीट सोमय्याला या संपूर्ण प्रक्रियेच्या बाहेर ठेवलं.